काल तर मुख्यमंत्री सर्व दहीहंड्याला फिरत होते. लाज वाटत नाही त्यांना? छत्रपती शिवाजी महाराजांचं आज एवढी मोठी घटना झालेली असताना सुद्धा या संबंध दहीहंड्याच्या मध्ये त्या ठिकाणी चमकोगिरी करतायत. आणि आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल या देशाची कशी आहे. आज बदलापूर सारख्या घटना तुम्ही बघितलं असेल 15 मिनिटांमध्ये एक अत्याचार एका मुलीवरती महिलांवरती होतोय. सुरक्षा जी आहे महिलांना ती मिळत नाही. आज सर्वसामान्य माणूस तिथे बेजार झालेला आहे. समृद्धी महामार्गासारखे समृद्धी यांची झाली, परंतु आज त्या समृद्धी महामार्गाची अवस्था काय आहे? स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी स्वतः खड्डे बुजवत आहेत. अरे तुम्हाला अधिकाऱ्यांकडून काम करून घेता येत नाही का? लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन त्याकडे खड्डे बुजवायचं काम करतायत. ते तिथून निघाले लगेच खड्डा तिकडे पडतोय. आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्राची परिस्थिती, देशाची परिस्थिती. आज राम मंदिर सारखं हे सुद्धा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे. संसदेमध्ये या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. घाईघाईमध्ये अशा गोष्टी सर्व केलेल्या आहेत स्वतःचं हे करण्यासाठी, मतदारांना हे करण्यासाठी. आज तुम्ही बघितलं असेल आज म्हणजे कुठलीही त्यांना अस्मिता त्या ठिकाणी नाही आणि आज त्या ठिकाणी राजकारण करतायत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.